महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नाची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, तर मागील 4 महिन्यांपासून आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं पठन आणि विश्लेषण करत आहोत. आपण अगदी शेवटच्या भागापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि त्यामध्ये आता धर्मज्ञानासंबंधी प्रश्न हे प्रकरण छोटंसं प्रकरण आहे, तरी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी राजा मिलिंदाचा प्रश्न आहे भन्ते नागसेनाला की जे सम्यक मार्गाने चालतात त्या सर्वांना धर्मज्ञान प्राप्त होते काय किंवा काहींना होत नाही. धम्ममार्गावर चालणाऱ्या सर्वांनाच धम्मज्ञान प्राप्त होते काय किंवा नाही, असा हा प्रश्न आहे. आणि त्यावर ते म्हणतात की काहींना होतो, काहींना होत नाही. आणि मग ते म्हणतात की जे पशुसारखा आहे, जो पशुसारखा आहे तो चांगल्या मार्गावर चालूनही त्याला धर्मज्ञान होत नाही. जो पशुसारखा आहे म्हणजे पशु लोकांमध्ये जो उत्पन्न झालेला आहे, प्रेत लोकांमध्ये उत्पन्न झालेला आहे, त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. कारण त्यांच्यामध्ये प्रज्ञेचा विकास होत नाही आणि प्रज्ञेचा विकास न झाल्यामुळे त्या लोकांना धर्मज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. म्हणून ते जसे जन्माला आले त्याच पद्धतीनं ते जगत राहतात आणि एक दिवस मरून जातात. म्हणून त्यांना कुशल कर्म करण्याची तिथे संधी उपलब्ध नसते. आणि कुशल कर्म करण्याची संधी उपलब्ध नसल्यामुळे, विवेक नसल्यामुळे, त्यांच्यामध्ये ती प्रज्ञा उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांना धर्मज्ञान प्राप्त करता येत नाही. धर्माच्या अनुषंगाने जे काही आपण ज्ञान प्राप्त करतो किंवा आपण जे काही अनुभव प्राप्त करतो, दुःखातून मुक्तीसाठी जे काही प्रयत्न करतो, ते पशुयोनीमध्ये जन्मलेल्या जीवांना किंवा प्रेत लोकांमध्ये उत्पन्न झालेल्या जीवांना ते काही करता येत नाही. त्यांना धम्मज्ञान प्राप्त करता येत नाही. त्याचप्रमाणे मिथ्या सिद्धांतांनी जो ग्रस्त आहे, मिथ्या दृष्टी असलेला माणूस, तर मिथ्या दृष्टीमध्ये जगणारा माणूस सतत एक प्रकारे अविद्येमध्येच जगत असतो. आणि जो माणूस अविद्येमध्ये जगत असतो त्याला धर्मज्ञान प्राप्त होत नाही. ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. जो ढोंगी आहे, आईचा खून करणारा आहे, वडिलांचा खून करणारा आहे, अहर्तांचा खून करणारा आहे, जो संघामध्ये भेद पाडतो, घायाळ करतो, जो खोटे नाटे भिक्खूचे वस्त्र वापरून सहवास करतो, तर जो भिक्खुनीला दूषित करतो, अशा पद्धतीनं हे दूषित कर्म करणारे जे लोक आहेत किंवा जो दूषित कर्मामध्ये सतत रममाण असतो, दूषित कर्म करण्यामध्ये जो सतत म्हणजे रममाण असतो, अशा लोकांना धर्मज्ञान प्राप्त होत नाही. परंतु यातून जे बाहेर पडतात, मुक्त होतात, ज्यांच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते, ते मात्र यातून बाहेर पडू शकतात. त्यांना धर्मज्ञान प्राप्त होऊ शकते आणि ते निर्वाणाला सुद्धा प्राप्त करू शकतात. तर हे वरची जे काही 13 प्रकारचे पाप सांगितलेले आहे, अशा या पाप कर्मामध्ये लिप्त राहणारा व्यक्ती धर्मापासून दूर राहत असतो, धर्म ग्रहण करू शकत नाही. त्यामध्ये आणखी नपुंसक वगैरेचा उल्लेख आहे, उभयलिंगीचा उल्लेख आहे. आणि सर्वात शेवटी जो विशेष म्हणजे हे प्रकरण ज्या अनुषंगाने आलेले आहे तो म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी वयाचा जो मुलगा आहे, त्या 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला एकतर धम्मज्ञान प्राप्त करता येत नाही. आणि ते का करता येत नाही याचे कारणसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. आता आजच्या 21व्या शतकामध्ये जे म्हणजे जे काही ग्रहणशक्ती आहे ती आजच्या मुलांची वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी 7 वर्ष जे काही म्हणायचे, 7 वर्षापर्यंत आपल्याला शाळेतही टाकता येत नव्हतं. आता लहान लहान मुलं कॉन्व्हेंटमध्ये जायला लागली आहे. KG1 KG2 पासून आज ते ज्ञान ग्रहण करता येतं. अगदी 5 वर्षाचा मुलगा सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं
गोष्टी ग्रहण करू शकतो. तर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असो, वयाचं एक इकडे तिकडे थोडं बहुत होऊ शकते. तर या लहान वयामध्ये त्याला धम्मज्ञान प्राप्त करता येत नाही. आणि ते का करता येत नाही त्याचे सुद्धा कारण दिलेले आहे. आणि आपण सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये एक प्रकरण आलेलं होतं. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्या कमी वयाच्या मुलाला जरी तो निरागस असला तरी हे पुढे आलेलं आहे ना. तर त्या मुलामध्ये आसक्ती नाही आहे, दोष नाही आहे, मोह नाही आहे, अभिमान नाही आहे, त्याच्यामध्ये मिथ्यादृष्टी पण नाही आहे, त्याच्यात काम वासना पण नाही आहे, काम वितर्क नाही आहे. तो छोटा मुलगा क्लेशांपासून दूर आहे ना. आणि मग आपण काय म्हणतो की अशा क्लेशांपासून दूर असणाऱ्या जो व्यक्ती आहे तो धम्ममार्गावर आरूढ आहे, त्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणजे तो प्राप्तीच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू आहे. मग असं जर असेल तर हा लहान मुलगा या सगळ्या अकुशल गोष्टींपासून दूर आहे, तर मग त्याला ज्ञान का प्राप्त होऊ शकत नाही, प्रज्ञा का प्राप्त होऊ शकत नाही, है ना. अहर्त्व ज्याला आपण म्हणतो ना, निर्वाण ज्याला आपण म्हणतो, तर ते का समजू शकत नाही. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. तर ते म्हणतात की 7 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला धर्मज्ञान प्राप्त होत नाही, है ना. तर हा जो मुलगा आहे, आसक्ती योग्य वस्तूची अनासक्ती झाली असती, दूषित वस्तूमध्ये दोष दिसला असता, त्याला दूषित काय आणि अदूषित काय, चांगलं काय आणि वाईट काय याची त्या मुलामध्ये समज नसते. तेवढी प्रज्ञा त्याची विकसित झालेली नसते. आणि म्हणून तो कुशल कर्म काय आणि अकुशल कर्म काय हे त्याला माहीत नसते. तो मुलगा निरागस असतो. म्हणून कुशल कर्म आणि अकुशल कर्म ह्या सगळ्या गोष्टीची, चांगलं काय आणि वाईट काय या सगळ्या गोष्टीची जाणीव, म्हणजे मनामध्ये ती भावना उत्पन्न होते आणि त्या भावनेतून आपण कर्म करतो. जे द्वेषभावना उत्पन्न झाली की तसे द्वेषात्मक आपण कर्म करतो, लोभ उत्पन्न झाला की तसे लोभाला अनुसरून आपण कर्म करत असतो. पण या निरागस मुलाला लोभही कळत नाही आणि द्वेषही कळत नाही, है ना. त्याची जाणीव त्याला नसते. आणि जाणीव नसल्यामुळे आपणामध्ये ती जाणीव उत्पन्न होते आणि आपण ते कर्म जे आहे ते आपण जाणीवपूर्वक करतो. मनामध्ये तसे भाव उत्पन्न होतात, तशा भावना उत्पन्न होतात. म्हणून ते मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात त्या लोभाने ग्रस्त असतात, त्या द्वेषाने ग्रस्त असतात आणि म्हणून ते कर्म बनते. या लहान वयाच्या मुलामध्ये लोभही उत्पन्न होत नाही, म्हणजे त्या संबंधाने त्याचा विवेक जागृत होत नाही, है ना. त्या संबंधाने तशी तो जाणीवपूर्वक कृती करत नाही. या अनुषंगाने हे या ठिकाणी ही बाब आलेली आहे. तर त्याला दूषित काय आणि अदूषित काय हे त्यामधला दोष त्याला समजून येत नाही. अशा पद्धतीनं हे म्हटलेलं आहे. ते रती व अरती समजून घेतली असली, कुशल व अकुशलासंबंधी विचार केला असता तर त्याला धम्मज्ञान प्राप्त झाले असते. तर या संदर्भाने विचार करण्याची ऐपत किंवा कुवत त्याच्यामध्ये निर्माण होत नसल्यामुळे त्या संदर्भाने धर्मज्ञान म्हणजे काय हे त्याला कळत नाही. ही अगदी म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहे. तर त्या लहान मुलाचे जीवन कसे असते, अबल असते, दुर्बळ असते. दुर्बळ या अनुषंगाने मानसिकरित्या तो परिपक्व झालेला नसतो. तर अल्प असते. अल्प म्हणजे त्याच्या मनामध्ये जे काही विचार उत्पन्न होतात त्या विचारांमध्ये अशा पद्धतीची दूषितता, नाही का, ठरवून लोभ उत्पन्न होणे, द्वेष उत्पन्न होणे, अशा पद्धतीच्या ज्या काही भावना उत्पन्न असतात त्या अगदी अल्प असतात, त्या निरागस असतात. आता एक गोष्ट उत्पन्न झाली तो विसरून जातो. तर अशा पद्धतीच्या त्याच्या ज्या भावना असतात त्या अल्प असतात, थोड्या असतात, मंद असतात, असमर्थ असतात. परंतु जी निर्वाण धातू प्राप्त करायची आहे ती निर्वाण धातू असंस्कृत निर्वाण धातू असं म्हटलेलं आहे. असंस्कृत म्हणजे तर तिथे संस्कारित अस्तित्व आता शिल्लक नाही आहे. संस्कारित अस्तित्वापासून निर्वाण धातू कशी आहे, अलिप्त आहे ना. तिथे संस्कारिततेला आता काहीही वाव उरलेला नाही. आणि अशी ही निर्वाण धातू आहे ना. तिथे नित्य आहे, तिथे सुख आहे, अशी ही निर्वाण धातू आहे. तर संस्कारित अस्तित्वामध्ये काय आहे, अनित्यता आहे, दुःख आहे,
अनात्मा आहे हे आपल्याला पाहायला मिळते. परंतु निर्वाण धातूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याला असंस्कृत म्हटलेलं आहे. असंस्कृत. तर ही निर्वाण धातू कशी आहे? असंस्कृत आहे, सबल आहे, वजनी आहे, विपुल व मोठी आहे. तर निर्वाणाचा अवाका आपल्याला सांगता येत नाही. निर्वाण किती मोठं आहे, निर्वाणाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही. परंतु ते कसे आहे? विपुल आहे ना. विपुल याचा अर्थ आपण समजू शकतो. म्हणून अशी ही निर्वाण धातू असल्यामुळे 7 वर्षाचं जे मुलगा असतो त्याला निर्वाण धातू म्हणजे काय, निर्वाणाची व्याप्ती म्हणजे काय, निर्वाणाचं सुख म्हणजे काय, तर निर्वाणाची परिभाषा त्याला कळू शकत नाही ना. तर हे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तर यामध्ये फार सारे उदाहरण दिलेले आहे की फार मोठा सुमेरू पर्वत आहे, जे अगदी मोठा आहे, विपुल आहे, महान आहे ना. तर अशा या पर्वताला एखादा स्वाभाविक शक्ती बळ असलेला मनुष्य प्रयत्न करूनही त्या सिमेरू पर्वताला उचलू शकतो काय? तर तो उचलू शकत नाही. का? कारण त्या सिमेरू पर्वताची भव्यता इतकी मोठी असते, तर त्या भव्यतेमुळे तो हा व्यक्ती कितीही पैलवान असला तरी त्या सिमेरू पर्वताला तो उचलू शकत नाही. अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे हे जे छोटा 7 वर्षाचा मुलगा, कमी वयाचा मुलगा, ज्याचं चित्त आता अबल आहे, दुर्बल आहे, विकसित झालेलं नाही आहे, अल्प आहे, थोडा आहे, मंद आहे, असमर्थ आहे, तर असं हा मुलगा किंवा असं त्या मुलाचं जे चित्त आहे ते चित्त नाही का निर्वाणासारख्या असंस्कृत बाबीला, जे जिथे संस्कारच नाही आहेत अशा बाबीला है ना, जे अतिशय विशाल असं आहे, विपुल असं आहे, असं हे निर्वाण है ना, तर त्या निर्वाणाला समजून घेण्याची पात्रता, क्षमता त्या वयामध्ये उत्पन्न झालेली नसते है ना. आणि म्हणून तो धर्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. निर्वाण सुख म्हणजे काय तेच त्याला समजू शकत नाही ना. तर हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी काही उपमा दिलेल्या आहे. महापृथ्वी अतिशय विशाल, लांब, रुंद, विस्तृत, भव्य, विपुल आणि महान आहे. आपल्याला माहीत आहे पृथ्वीचा केवढा मोठा आवाका आहे आणि ही एवढी मोठी पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर एक बूंद पाण्याचा पडला तर ही पृथ्वी ओली होईल काय? चिखल निर्माण होऊ शकेल काय? अगदी स्वाभाविक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. ते कोणत्या कारणामुळे शक्य नाही? कारण पाण्याचा थेंबा अतिशय लहान बाब आहे आणि पृथ्वी ही अतिशय विशाल आहे. त्याचप्रमाणे निर्वाण हे अतिशय विशाल आहे आणि त्या निर्वाणाला समजून घेण्याची पात्रता त्या लहान मुलामध्ये नसल्यामुळे, त्याचं चित्त विकसित न झाल्यामुळे, त्याच्यात समज उत्पन्न न झाल्यामुळे, त्याच्यात चेतना उत्पन्न म्हणजे समजून घेण्याची पात्रता किंवा ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो त्या प्रज्ञेचा विकास न झाल्यामुळे त्या मुलाला ह्या सगळ्या बाबी समजून न घेत म्हणजे त्याला समजून न येता म्हणजे समजून घेऊ शकत नसल्यामुळे त्याच्यामध्ये धर्मज्ञानासंबंधी जी काही हे आहे ते उत्पन्न होऊ शकत नाही, ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तर असं हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणखी 1-2 उपमा दिलेल्या आहेत. तर संक्षिप्तपणे आपण हे प्रकरण या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं प्रकरण आहे निर्वाणामध्ये सुख असण्यासंबंधी प्रश्न. तर निर्वाणाच्या संदर्भाने ह्याही अगोदर जे काही प्रकरणं आलेले आहेत त्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की निर्वाणाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या निर्वाणाच्या अवस्था प्राप्त करत करत अर्थातच ते ध्यानाच्या माध्यमातून आपण निर्वाणापर्यंत पोहोचत असतो. चित्ताच्या शुद्धतेतून, चित्ताच्या एकाग्रतेतून निर्वाणाच्या अवस्था आपण प्राप्त करत असतो, ज्यामध्ये आपण बघितलं आहे श्रोतापन्न अवस्था, सकृदागामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहतपद प्राप्त करत असतो आणि त्यालाच आपण निर्वाण असं म्हणतो. तर या निर्वाणाच्या अवस्थेमध्ये आपण सोडत जात असतो, क्लेशांना दूर करत असतो, आश्रवांना नष्ट करत असतो, 10 बंधनापासून आपण दूर होत असतो. तर अशा पद्धतीनं आपण जसं जसं वर जातो तसं तसं रिकामं होत जातो, तसं तसं खाली होत जातो ना. आपल्याला प्रत्येक वेळे जी बंधनं आहे त्याला तोडावं लागतात.
त्यापासून रिक्तता आपल्याला प्राप्त करावी लागते. आणि मग हे जे काही निर्वाण आहे त्याला शून्य असं म्हटलेलं आहे, शून्यता असं म्हटलेलं आहे. तर हे शून्यता म्हणजे काय हे आपण बघितलेलं होतं. तर ह्या ज्या काही अवस्था आहे त्या अवस्था ध्यानाच्या माध्यमातून आपण प्राप्त करत असतो. चित्ताच्या एकाग्रतेतून, चित्ताच्या शुद्धतेतून निर्वाण धातू आपल्याला प्राप्त होत असते. मग आपण बघितलं की 4 रूप ध्यानाच्या अवस्था आहे, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था आहे. मनाला अतिशय विस्तीर्ण अशा पद्धतीचं एक स्वरूप प्राप्त होत असते. आकाशासारखं मन होत असते, आकाशासारखं ना, आकाशनायतन असं म्हटलेलं आहे त्याला, अरूप ध्यानाची अवस्था. मग अशा पद्धतीची अवस्था निर्माण होत असते की त्या अवस्थेमध्ये आपण म्हणजे एखाद्या वस्तूला वस्तू म्हणून पाहत नाही ना, एखाद्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहत नाही, तर त्याच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याची दृष्टी प्राप्त होत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाहत असताना तो त्यांच्यामधले स्कंद पाहतो, रूप स्कंद, वेदना स्कंद, संज्ञा स्कंद, जे काही 5 स्कंद आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तर अशा पद्धतीनं अस्तित्वात असणाऱ्या त्या जीवाकडे पाहत असताना तो स्त्री आहे की पुरुष आहे, तो गोरा आहे की काळा आहे, तो लहान आहे की मोठा आहे, अशा स्वरूपात तो पाहत नाही, तर अगदी सत्यतेमध्ये त्याला तो पाहतो है ना. आणि सत्यता हे आहे की तो 5 स्कंधाचा बनलेला आहे, तर त्या स्कंधाच्या स्वरूपामध्ये पाहणे तो त्याला पाहत असतो है ना. एखाद्या वस्तूकडे पाहत असताना तो त्याच्या घटकांच्या माध्यमातून पाहत असतो, पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू. तर इतक्या सूक्ष्मपणे या अस्तित्वामध्ये असणाऱ्या सत्याला तो जाणत असतो आणि अशी दृष्टी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. अकिंचनायतन वगैरे जे की नाही, विज्ञानायतन आणि नैव संज्ञा ना संज्ञायतन. तर इतकी त्याची संज्ञा डेव्हलप होत असते की या ब्रह्मांडाशी एकरूप त्याचं मन होत असते. आणि त्यानंतर ही काही पूर्णत्वाची अवस्था नाही, फक्त मनाच्या विस्तीर्ण होण्याची ही अवस्था आहे, मनाच्या विकसित होण्याची अवस्था आहे. मनाचं एक्सपान्शन जे होत असते ते या ब्रह्मांडाशी एकरूप झालेलं त्याचं मन असते. आकाशासारखं त्याचं विस्तीर्ण असं झालेलं त्या ठिकाणी मन त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये निर्माण होत असते. आणि त्यानंतर जे निर्वाण आहे ते निर्वाण आपल्याला एक प्रकारे प्राप्त होत असते है ना. म्हणून ते निर्वाण प्राप्त करण्यासाठी निर्वाण आहे त्या ठिकाणीच आहे, आपल्याला तिथपर्यंत मार्गक्रमण करत करत या अवस्थांमधून पार होत होत ना, त्या प्राप्त करत 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 तो प्रवास आपल्याला करावा लागतो, निर्वाणापर्यंतचा प्रवास आपल्याला करावा लागतो. निर्वाण इथे येऊन तुमच्यासमोर उभं होत नाही, तर त्याला प्राप्त करण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेतून ज्या वेळेस आपण जातो तेव्हा निर्वाण त्याच ठिकाणी आहे, ते कुठेही गेलेलं नाही, फक्त आपल्याला प्रवास करून तिथपर्यंत जावं लागतं आणि ते प्राप्त करावं लागते है ना. तर अशा पद्धतीच्या निर्वाणाच्या संदर्भाने आपण याही अगोदर व्याख्या आपण पाहिलेली आहे. आता या ठिकाणी असं विचारलेलं आहे की निर्वाण हे निश्चित सुख आहे अथवा त्यात दुःखसुद्धा मिसळलेलं आहे. तर या संदर्भाने आपल्याला माहीत आहे आणि अगदी त्याच पद्धतीचं उत्तरसुद्धा राजाने दिलेलं आहे की निर्वाण निश्चित सुख आहे, निर्वाणामध्ये दुःख मिसळलेलं नाही. निर्वाणामध्ये दुःखच नाही, ती परमसुखाची अवस्था आहे, ती दुःखापासून मुक्तीची अवस्था आहे, म्हणून त्यामध्ये दुःख राहण्याचं काही एक कारण नाही. इतक्या आजपर्यंतच्या विश्लेषणावरून एवढी बाब तर आपल्याला निश्चितपणे स्पष्ट झालेली आहे की निर्वाण ज्याला म्हणतो ती परमसुखाची अवस्था आहे. तिथे आता संस्कृततेला काहीही म्हणजे जागा उरलेली नाही. संस्कारित अस्तित्वाच्या लक्षणापासून ती आता पूर्णपणे भिन्न आहे, पूर्णपणे भिन्न आहे. संस्कृत म्हणजे जिथे दुःख आहे, अनित्यता आहे, आणि निर्वाण जिथे दुःखही नाही, अनित्यताही नाही, आत्मभाव नाही, या सगळ्या गोष्टीपासून विलुप्त अशी जी अवस्था आहे, या सगळ्या गोष्टींना नष्ट करणारी जी अवस्था आहे, जिथे परमसुख आहे, तर तिथे दुःखाचा लवलेशही उरत नाही आणि म्हणून तिथे निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले नाही. तर ते म्हणते आम्हाला हे मत पटण्यासारखं नाही असं राजा म्हणतात है ना. आणि त्यांनी अशी शंका उपस्थित केलेली आहे की निर्वाणामध्ये दुःख मिसळले असले पाहिजे. तर यासाठी एक कारण आहे असंही ते म्हणतात.
आणि मग ते कोणते कारण आहे? तर राजा म्हणतात की जे लोक निर्वाणाचा शोध घेतात ते लोक शरीर व मनाच्या द्वारे प्रयत्न पश्चाताप करताना दिसून येतात. ते स्थान, चंक्रमण, बसणे, झोपणे, आहार इत्यादीचा त्याग करताना दिसून येतात. आळस म्हणजे झोप अडथळा आणतात. इंद्रियाचे दमन तसेच धन, धान्य, प्रियजन, नातलग, मित्र इत्यादीचा त्याग करतात. कोण करतात? तर जे निर्वाणाचा शोध घेत आहे, निर्वाणाचा शोध घेणारे लोक ते काय करतात? तर आता ज्याचा उल्लेख आलेला आहे या उल्लेखाप्रमाणे ते प्रयत्न करत असतात ना. धनधान्य, प्रियजन, नातलग इत्यादींचा ते त्याग करतात. एक प्रकारे ब्रह्मचर्यत्वाचं व्रत ते धारण करतात. अनेक लोक जंगलामध्ये शोध घेण्यासाठी निघून जातात, जसा सिद्धार्थ सुद्धा निघून गेलेला होता. अनेक लोक संसारामध्ये राहूनच त्या पद्धतीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. पुढे ते म्हणतात की जगामध्ये जे कोणी सुखी आहेत, सुखाला समर्पित आहे, ते सर्व 5 प्रकारच्या कामगुणांमुळे रममाण होतात. तर आता या 5 प्रकारच्या कामगुणामध्ये रममाण होणाऱ्याला राजा म्हणतात की तो व्यक्ती सुखी आहे, सुखाची वाढ करीत असतात. म्हणजे ते लोक मनाला आवडेल अशा विविध प्रकारच्या वस्तू आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि त्याचा आस्वाद घेतात आणि त्यामध्ये रममाण होतात आणि मग ते आपल्या सुखामध्ये वाढ करतात. तर इंद्रिय सुख म्हणजे राजांना काय वाटते की ते सुख आहे. मग मनाला आवडेल तशा गीत वाद्यांचा आस्वाद घेतात, त्यामध्ये रममाण होतात आणि त्यातून त्यांना काय प्राप्त होते? सुख प्राप्त होते. अशी ही सुखाची परिभाषा या ठिकाणी राजा करताना आपल्याला दिसत आहेत. तर ज्या खाण्यायोग्य गोष्टी आहेत, पिण्यायोग्य गोष्टी आहेत, तर त्या जिभेनं त्याचा स्वाद घेतात. म्हणजे पंचेंद्रियांचे जे जे काही विषय आहेत त्या विषयाचा ते स्वाद घेतात आणि त्यातून काय प्राप्त करतात? तर ते सुख प्राप्त करतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी राजाचं म्हणणं आहे. तर आपल्याला प्रिय असणाऱ्या कल्याणकारक, पापमुक्त, शुभ अशुभ अशा विविध प्रकारच्या बाबींचा ते मनसोक्त आनंद घेत त्यात रममाण होतात आणि सुखामध्ये वाढ करीत असतात. ही सुखाची परिभाषा या ठिकाणी राजा करताना आपल्याला दिसत आहे. मग पुढे ते म्हणतात की परंतु तुम्ही त्या चक्षु, श्रोत, घ्राण, जीवा, काया व मनाच्या सुखाची वाढ करीत नाही. तुम्ही त्यांची हत्या करत असता, हत्या करण्यास कारण होत असता, मारत असता व मारण्यास प्रेरित करीत असता. त्यामुळे शरीराला सुद्धा अतिशय त्रास सहन करावा लागतो, मनाला अतिशय त्रास होतो. शरीराला त्रास दिल्यामुळे कायिक दुःख वेदना होत असतात, मनाला त्रास दिल्यामुळे मानसिक वेदना दुःख होत असतात. याच कारणामुळे मांगल्य परिव्राजकाने सुद्धा भगवान बुद्धाला दोष देत म्हटले होते की श्रमण गौतम मारणारा आहे. तर आता श्रमण गौतम मारणारा आहे यामध्ये काही वाद नाही. तर श्रमण गौतम कशाला मारतो? तर श्रमण गौतम लोभाला मारतो, श्रमण गौतम द्वेषाला मारतो, श्रमण गौतम मोहाला मारतो. आणि लोभ, द्वेष आणि मोह हे दुःखाची कारणं आहे, हे तथागताने अगदी फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि ज्याला राजा सुख म्हणत आहे ते सुख कसं आहे? तर त्यामधली अनित्यता ही बुद्धाने समजावून सांगितलेलं आहे. शेवटी अल्टिमेटली हे जे सगळे सुख आहेत ते दुःखामध्येच परिवर्तित होतात. हा बुद्धाने सांगितलेला मार्ग आहे आणि ते आपण सर्व अनुभवतो. परंतु तरीही या इंद्रिय सुखामध्ये आपण रममाण असतो, कारण आपल्याला सत्य कळलेलं नसते. आपण अविद्येमध्ये असल्यामुळे आपण त्या गोष्टी त्या पद्धतीनं करीत जातो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुख आहे असं मानून आपण त्या सुखामध्ये रममाण होत जातो. परंतु श्रमण गौतमाने या सगळ्या गोष्टीला मारला आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, अगदी जाणीवपूर्वक केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींना जाणीवपूर्वक जाणून, त्याची अनित्यता जाणून, त्यातून शेवटी दुःखच उत्पन्न होते हे जाणून भगवान बुद्धाने ज्या गोष्टी दुःखदायक आहे, दुःख उत्पन्न करणाऱ्या आहे, अशा गोष्टींना आपण काय केलं पाहिजे? त्याला त्यागलं पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे, अशा पद्धतीचा उपदेश दिलेला आहे. आणि नेमकं या विषयाच्या अनुषंगाने राजा मिलिंदाने आक्षेप घेतलेला आहे ना, की लोक काय करतात? बुद्धाने काय म्हटलेलं आहे की याची हत्या करा, यापासून अलिप्त व्हा, म्हणजे सुखापासून अलिप्त व्हा. कशाच्या? पंच इंद्रियाच्या सुखापासून तुम्ही अलिप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यापासून काय मिळते? तर त्यापासून दुःख मिळते.
पंच इंद्रियाच्या सुखापासून जर आपण अलिप्त झालो तर त्यापासून दुःख मिळते. या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलेलं आहे की निर्वाणामध्ये दुःख मिसळलेलं आहे. आता त्यांचा हा एक प्रकारे जो भ्रम झालेला आहे तो भ्रम या ठिकाणी भंते नागसेन दूर करतात आणि ते म्हणतात की हे राजा, निर्वाणामध्ये दुःख मिसळलेलं नाही. निर्वाण हे निश्चितपणे सुख आहे. निर्वाणामध्ये म्हणजे ज्याविषयी आपण सांगितलेले आहे की निर्वाणामध्ये दुःख आहे, परंतु निश्चितपणे त्या निर्वाणामध्ये दुःख नाही. तर निर्वाणामध्ये दुःख नाही, निर्वाणामध्ये सुखच आहे. परंतु ते म्हणतात की तुम्ही ही जी काही अवस्था सांगितलेली आहे ना, तर ही कधीची अवस्था आहे? तर ही निर्वाण प्राप्त होण्याच्या अगोदरची अवस्था आहे. म्हणजे निर्वाण प्राप्त होण्याच्या अगोदर माणसाच्या मनामध्ये क्लेश शिल्लक असतात आणि क्लेश शिल्लक असल्यामुळे आपण त्या पद्धतीची कृती करत राहतो. जोपर्यंत माणूस निर्वाणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत काही ना काही दोष असतोच. दोष आहे म्हणून त्याने पूर्णत्वाला प्राप्ती केलेली, पूर्णत्वाची किंवा निर्वाणाची प्राप्ती केलेली नाही. आणि तो दोष एक प्रकारे त्रास देणारा असतो माणसाला, कारण त्या दोषाला दूर करावंच लागतं. आणि जोपर्यंत तो दोष आपणामध्ये आहे तो दोष एक प्रकारे आपल्याला त्रास देत असतो, कारण त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. त्याला जाणीवपूर्वक बाजूला करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि ही जी काही प्रयत्न करण्याची अवस्था आहे ही निर्वाणापूर्वीची अवस्था आहे. निर्वाणापूर्वीची अवस्था जरी आपण अनागामी असलो तरी मात्र काही बंधनं शेष असतात आणि ती बंधनं सुद्धा फार मोठी बंधनं असतात. ती काही छोटी मोठी बंधनं नसतात, फार मोठी बंधनं असतात. त्याचा आवाका फार मोठा असतो, ज्याला आपण मान म्हणतो, अविद्या म्हणतो. पूर्णपणे सत्य आपल्यासमोर प्रकट झालेलं नाही. पूर्ण सत्य म्हणजे निर्वाण. निर्वाण प्राप्त झालेलं नाही म्हणजे काहीतरी लपून आहे, काहीतरी आपल्याला अंतिम सत्य पाहायचं आहे ना. आणि म्हणून या अर्थाने अविद्या त्या ठिकाणी कायम असते. अविद्या त्या ठिकाणी कायम असते, पूर्ण सत्य प्रकट झालेलं नसते. आणि म्हणून त्यासाठी त्याला प्रयत्न करावंच लागते. जसं आनंदाला करावं लागलं, निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागले. त्याचा अहंकार की मला प्राप्त करायचं आहे, आणि जोपर्यंत तो अहंकार गळून पडला नाही तोपर्यंत त्यांना निर्वाण प्राप्त झालेलं नाही. अर्थातच 3 महिने त्यांना एक प्रकारे कठीण परिश्रम करावे लागले हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून ही अवस्था प्राप्त, निर्वाणिक अवस्था प्राप्त करण्याच्या अगोदरची ही अवस्था आहे है ना. आणि म्हणून निर्वाणामध्ये दुःख आहे असं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं चुकीचं ठरते है ना, चुकीचं ठरते. कारण हे जे काही ज्याला राजा दुःख म्हणून म्हणत आहे, कारण कष्ट करावं लागतात, प्रयत्न करावा लागतो, आणि ते प्रयत्न करणं म्हणजे दुःख आहे असं राजा म्हणतात है ना. परंतु निर्वाणिक अवस्थेमध्ये ते सगळे प्रयत्न जे आहे ते संपुष्टात येतात. तिथे कुठलाही आता प्रयत्न करण्याची गरज उरलेली नसते. आणि म्हणून ही जी काही प्रयत्न करण्याची प्रक्रिया आहे ही निर्वाणाच्या अगोदरची प्रक्रिया आहे. त्यामध्ये म्हणून निर्वाण प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेतून तो पूर्णपणे मुक्त होत असतो. आता त्याला कुठलाही प्रयत्न करण्याची गरज नसते. आणि या अनुषंगाने निर्वाणामध्ये काय आहे, पूर्ण सुख आहे. तर एक फार चांगलं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की राजाला राजसुख असते काय, तर राजाला राजसुख असते. तर त्या राजसुखामध्ये दुःख मिसळलेलं असते काय, तर स्वाभाविकपणे ते उत्तर देतात की म्हणते नाही. मग दुःख कधी निर्माण होते, तर दुःख प्रांतामध्ये असंतोष निर्माण झाला, लोकांना बंड माजवलं, बंडखोरी झाली, अराजकता माजली राज्यामध्ये, किंवा परप्रांतीयांनी त्यांच्या राज्यावर चाल केली, चालून आले ते, तर त्यांचं बंड मोडून काढावं लागतं. आणि त्यांचं बंड मोडून काढण्यासाठी राजा काय करतो, तर आपल्या सैन्यांना तो काय करतो, जमा करतो आणि युद्ध करतो, युद्धाला सुरुवात करतो है ना. स्वतःचे जीवाची रक्षा करण्याकरता, स्वतःच्या राज्यातील लोकांची रक्षा करण्याकरिता तो आपला जीव धोक्यामध्ये घालतो आणि युद्ध करतो. तर हे कशासाठी करतो, तर हे काय, सुख प्राप्त करण्यासाठी. म्हणजे स्वतःही सुखी राहता आलं पाहिजे, प्रजाजनांनाही सुखी राहता आलं पाहिजे, एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये सुख निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न राजाला करावा लागतो. अगदी व्यावहारिक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर ते म्हणतात की ही राज्यसुखाच्या शोधाची प्रारंभीची अवस्था आहे. जे राज्यात सुख निर्माण व्हावं यासाठी जी काही कृती केल्या जाते ती कृती कशी आहे,
तर सुख प्राप्त होण्याआधीची कृती आहे. आणि या सर्वांवर ज्यावेळेस एखादा राजा नियंत्रण प्राप्त करतो, सगळी व्यवस्था सुव्यवस्थितपणे तो हाताळतो आणि राज्यामध्ये अराजकता माजली असेल त्याला तो योग्य रीतीनं हँडल करतो, किंवा राज्यावर कोणी आक्रमण केलेलं असेल तर ते आक्रमण तो परतवून लावतो, आणि अशी कृती केल्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र शांतता पसरते, सुख निर्माण होते, राजाही सुखी होतो. परंतु या अगोदरची जी काही अवस्था निर्माण झाली त्या अवस्थेतून त्याला दुःख झाले है ना. पण या दुःखावर ज्यावेळेस त्यांनी मात केली त्यावेळेस त्याला काय प्राप्त झाले? सुख प्राप्त झाले. आणि या सुखामध्ये आता पूर्वीचं जे दुःख होतं ते सम्मिलित आहे का? तर ते पूर्वीचं दुःख जे या परिस्थितीमुळे निर्माण झालेलं होतं ते आता या सुखामध्ये सम्मिलित नाही. म्हणजे ज्याला दुःख म्हटलेलं गेलेलं आहे ही सुखाला प्राप्त करण्याच्या पूर्वीची अवस्था आहे, हे या ठिकाणी म्हणते नागसेनाला पटवून द्यायचं आहे. आणि यातून सांगायचं आहे की जे काही निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात ना, ते प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थानं हे प्रयत्न निर्वाणामध्ये नसतात, हे त्यांना सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं या उदाहरणावरून फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे निर्वाणामध्ये फक्त सुखच आहे, त्यामध्ये दुःख मिसळलेलं नाही, हे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. तर इथे पुन्हा म्हटलेलं आहे की पारंगत शिल्पकारांना शिल्पकलेमुळे सुख प्राप्त होते काय? होय बनते, त्यांना शिल्पकारांना शिल्पकलेमुळे सुख प्राप्त होत असते. एखादी शिल्प पूर्णपणे कोरल्या गेलेलं आहे, ते शिल्प कोरण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते ना, आपला वेळ द्यावा लागतो, भूक तहान विसरून तो एक हातामध्ये छन्नी हातोडी घेऊन एखादी शिल्प कोरतो नाही का. तर त्या शिल्पामध्ये त्याचा घाम गळतो, त्याला म्हणजे शारीरिक वेदना पण होत असतात, परंतु त्यातून तो काय करतो? एक सुंदर असं शिल्प साकारतो. आणि सुंदर असं शिल्प साकारल्यावर त्याचा जो काही आनंद आहे तो तो उपभोगतो है ना. तर अशाच पद्धतीचे निर्वाणाची अवस्था आहे. निर्वाण प्राप्त करण्यासाठी श्रम करावे लागतात, परिश्रम घ्यावे लागतात. आणि जेव्हा निर्वाण सुख प्राप्त होत असते त्या निर्वाण सुखामध्ये परिश्रम नसते, तिथे फक्त आणि फक्त सुखाची अवस्था असते. तर असे हे प्रश्न विचारून राजांनी त्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप सारे उदाहरण यामध्ये दिलेले आहे. आणि यामध्ये अशाच प्रकारे हे राजा निश्चित सुख निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले नाही, परंतु जे निर्वाणाचा शोध घेतात ते शरीर आणि चित्ताला दुःख देऊन स्थान, संक्रमण, बसणे, झोपणे, आहार इत्यादींचा त्याग करून दुःख सहन करीत निर्वाणाचा शोध निश्चित सुख निर्वाणाला प्राप्त करीत असतात. तर निर्वाणाचा शोध घेणाऱ्या व्यक्तींना ह्या शिलाचरण करावं लागते, ब्रह्मचर्यत्वाचं पालन करावं लागते है ना, संक्रमण करावं लागते, बसावं लागते, ध्यान करावं लागते. तर इत्यादी गोष्टी त्यांना कराव्या लागतात. म्हणजे याला काय म्हटलेलं आहे? याला दुःख म्हटलेलं आहे त्यांनी है ना. तर आहाराच्या संदर्भामध्ये आपल्याला आपण पाहतो की असे सुद्धा नियम बुद्धांनी बनवलेले आहेत. तर या नियमामुळे निर्वाण प्राप्त करण्यासाठी एक प्रकारे ह्या गोष्टी सहाय्यभूत सिद्ध होतात. आपल्याला त्याचा निर्वाण प्राप्तीसाठी हातभार लागत असतो आणि म्हणून त्या आपल्याला कराव्या लागतात, त्या करणं गरजेचं असते. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण निर्वाणाला प्राप्त करतो. आणि निर्वाणामध्ये जे काही दुःख अगोदर आपण भोगलेलं आहे त्यामध्ये ते निर्वाणाच्या अवस्थेमध्ये हे दुःख सम्मिलित नसते. म्हणून ही जी अवस्था आहे ज्याचा राजाने उल्लेख केलेला आहे ही निर्वाणाच्या अगोदरची अवस्था आहे. निर्वाणामध्ये हे सगळं दुःख दूर होऊन जात असते आणि म्हणून निर्वाणामध्ये ते दुःख मिसळलेलं नसते. अशा पद्धतीनं अशा आशयाचं हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं समजून आलेलं असेल. म्हणजे निर्वाण प्राप्त करण्याच्या अगोदर हे ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात, परंतु ह्या सगळ्या बाबी केल्यामुळेच आपल्याला निर्वाण प्राप्त होते. आपल्याला झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं, यातना द्यावं लागतं, शरीराला त्रास होतो, मारावर आपल्याला विजय प्राप्त करावा लागते, माराशी झुंज द्यावं लागते. आणि या माराशी झुंज दिल्यानंतरच आपल्याला निर्वाण सुख प्राप्त होत असते. ते एवढ्या सहजासहजी प्राप्त होण्याची गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या, कठोर परिश्रम करावे लागतात. आणि जेव्हा हे निर्वाण सुख प्राप्त होत असते तेव्हा त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुःख उरलेलं नसते, ती परमसुखाचीच अवस्था असते. हे या ठिकाणी
भंते नागसेनानी राजाला पटवून दिलेलं आहे. अगदी फार चांगले उदाहरण देऊन या ठिकाणी भंते नागसेनानी या ठिकाणी निर्वाण सुख म्हणजे काय आणि त्यामध्ये दुःख नसते हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. पुढचं प्रकरण आहे निर्वाणाचे स्वरूप आणि स्थितीसंबंधी प्रश्न. हे फार मोठं प्रकरण दिसत आहे. चला आपण घेऊया निर्वाणाचे स्वरूप आणि स्थितीसंबंधी प्रश्न. तर प्रश्न असा आहे की आपण जे नेहमी निर्वाण म्हणता तेव्हा त्या निर्वाणाच्या स्वरूपासंबंधी, स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमानसंबंधी, कारणांसंबंधी, हेतूसंबंधी किंवा तर्काद्वारे समजावून सांगू शकाल काय? तर याचं उत्तर अर्थातच जे राजा देतात ते काय आहे तर निर्वाण अतुलनीय आहे. त्याची तुलना कुठल्याच गोष्टीसोबत होऊ शकत नाही. निर्वाण कसं आहे? अतुलनीय आहे, अनुत्तर आहे, म्हणजे त्यासंबंधी काही बोलता येऊ शकत नाही. आपण ह्याही अगोदर बघितलं की बुद्धांनी शिलावर खूप सांगितलेलं आहे. बुद्धाने अनेक गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे, परंतु जेव्हा निर्वाणावर बोलण्याची वेळ आली त्यावेळेस निर्वाणावर भगवान बुद्ध फार कमी बोललेले आहे. कारण निर्वाण हे शब्दामध्ये मांडताच येत नाही. तर निर्वाण हे अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभवाची गोष्ट असल्यामुळे ती अनुत्तर आहे, अतुलनीय आहे. आणि निर्वाणाच्या स्वरूपासंबंधी, स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमानसंबंधी, कारणासंबंधी, तर्कासंबंधी, हेतूसंबंधी तर्काद्वारे समजावून सांगणे कठीण आहे. म्हणजे शब्दातून व्यक्त करणे कठीण आहे. निर्वाणाला शब्दातून आपण मांडू शकत नाही. ती शब्दाच्या पलीकडची अशी बाब आहे. तर ती फक्त अनुभवानेच आपल्याला जाणता येते. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी भंते नागसेन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मग राजा विचारतात की तर कोणत्या कारणामुळे आपण त्याला व्यक्त करू शकत नाही, शब्दामध्ये मांडू शकत नाही? तर ते म्हणतात, उदाहरण फार चांगलं या ठिकाणी दिलेलं आहे की महासमुद्र आहे ना. तर हा जो काही महासमुद्र आहे त्या महासमुद्रामध्ये किती पाणी आहे, किती जीव प्राणी आहे, किती मासोळ्या त्या ठिकाणी राहतात है ना, किती माती आहे, रेती आहे, शिंपले आहे, जे जे काही त्या समुद्रामध्ये आहे त्या समुद्रातील असलेल्या या सगळ्या बाबी आपल्याला मोजता येतात काय ना? त्याचे उत्तर देणं सोपं आहे काय, किंवा त्याचं उत्तर आपण देऊ शकतो काय? तर ते म्हणतात की भंते मला जर कोणी असे विचारले की महासमुद्रामध्ये किती पाणी आहे, किती प्रकारचे प्राणी राहतात, तेव्हा भंते मी असे सांगेन की भल्या माणसा, विचारणीय प्रश्न तू मला विचारित आहेस ना. म्हणजे अविचारणीय प्रश्न तू मला विचारत आहे. आता हे उत्तर कोण देत आहे? स्वतः राजाच देत आहे. भंते नागसेनानी प्रतिप्रश्न विचारलेला आहे, महासमुद्राविषयी प्रतिप्रश्न विचारलेला आहे. आणि उत्तर काय? तर उत्तर हे आहे की ते म्हणतात भल्या माणसा, म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला कोणी तर तुम्ही काय म्हणाल? तर ते म्हणतात की त्या माणसाला मी असं म्हणेल की भल्या माणसा, जे विचारण्यायोग्य प्रश्न आहे ते मला विचार, जे विचारण्यायोग्य प्रश्नच नाही अशा पद्धतीचे प्रश्न तू मला विचारू नकोस है ना. तर अशा पद्धतीचं मी त्याला उत्तर देईन. आणि मग अर्थातच त्याला विचारतात की तू अशा पद्धतीचं उत्तर का देणार? तर ते म्हणतात की समुद्रामध्ये एवढे मासे समुद्रामध्ये राहतात, या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही है ना. कारण त्या महासमुद्राची विशालता एवढी मोठी आहे की त्या विशालतेमध्ये कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करणं, पाण्याचं मोजमाप करणं, तिथे राहणाऱ्या जीवांचं मोजमाप करणं हे शक्य नाही. तर ते म्हणतात की त्याचप्रमाणे हे राजा, समुद्र अस्तित्वामध्ये असताना सुद्धा त्यातील पाणी मोजणे शक्य नाही. समुद्र अस्तित्वामध्ये आहे आपल्याकडे, आणि समुद्र अस्तित्वामध्ये असल्यानंतरही त्यातलं पाणी शोधणं, म्हणजे त्यातलं पाणी किती आहे हे सांगणं शक्य नाही. त्याचप्रमाणे राजा, निर्वाण अस्तित्वामध्ये असून सुद्धा त्याचं काळ, त्याचं प्रमाण केवढं मोठं आहे, सूक्ष्म आहे की मोठं आहे, असीम आहे है ना, तर याविषयी आपण काहीही सांगू शकत नाही. ते तर्काद्वारे आपल्याला मांडताच येणार नाही, शब्दामध्ये मांडता येणार नाही. तर या अगोदर सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आणि भंते नागसेन म्हणतात की एखादा रिद्धी संपन्न मनुष्य ज्याचे चित्त त्याचे नियंत्रणामध्ये आहे, तोच त्या महासमुद्राचे प्राणी व जीव प्राणी मोजू शकेल. परंतु तोच वृद्धी संपन्न माणूस
निर्वाणाचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, कारण हेतूंना तर्काने सांगू शकणार नाही. निर्वाणाला तो सांगू शकणार नाही. अस्तित्वामध्ये असतानाही निर्वाणाचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतू इत्यादींना तर्काद्वारे समजावून सांगणे शक्य नाही. याचे दुसरेही कारण हे ऐकावे. आता दुसरे कारण या ठिकाणी सांगत आहेत. ते म्हणतात की हे राजा, देवलोकामध्ये अरूप काय देवता आहे काय? आता देवलोकांसंबंधी आपण या अगोदर बघितलेला आहे. 31 प्रकारच्या लोकांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो, ज्यामध्ये आपण असुर लोक, प्रेत लोक, मृत्यू लोक, प्राणी लोक, मनुष्य लोक आणि देवता लोक, त्या देवता लोकांमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. 33 देवता लोक आहे, तुषित देवता लोक आहे, नागा देवता लोक आहेत, चातुर्महाराजिक देवता लोक आहेत, निम्मानरती देवता लोक आहे. अशा 6 देवता लोकांचा उल्लेख येतो. त्यानंतर ब्रह्मलोकांचा उल्लेख येतो आहे ना. रूप ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक, 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक आपल्याला दिसून पडतात आणि 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेमका हाच उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. ते म्हणतात की देवलोकामध्ये अरूप काय देवता आहेत काय? तर अरूप काय देवता म्हणजे काय? तर ज्याला रूप नाही, ज्याला काया नाही, अशा पद्धतीचे देवता आहेत काय? तर ते म्हणतात, होय म्हणते, असे ऐकण्यात येते की देवलोकामध्ये अरूप काय देवता आहे. असे ऐकण्यामध्ये येते, म्हणजे राजाने सुद्धा हा उल्लेख ऐकलेला आहे आणि म्हणून त्या आधारावर म्हणतात की असे ऐकण्यात येते की देवलोकामध्ये अरूप काय देवता आहे. मग पुढे म्हणतात की परंतु हे राजा, त्या अरूप काय देवतेचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतूंना तर्काद्वारे समजावून सांगणे शक्य आहे काय? आता असं कोणी विचारलं की देवता लोक कुठे आहेत, त्यांचं वास्तव्य कुठे आहे, त्यांची भूमी कुठे आहे, आपल्यासारख्या अविद्यामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्याला ह्या देवता लोकांची भूमी म्हणजे रूप देवता, अरूप देवता नाही का, ब्रह्मलोक ज्याला आपण म्हणतो, त्यांची भूमी कुठे आहे, ते कुठे उत्पन्न होतात, ते कसे उत्पन्न होतात, त्यांची स्थिती काय आहे का नाही, त्यांचा काळ काय, त्यांचं प्रमाण काय है ना. उपमा देऊन सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी काही समजावून सांगू शकत नाही. ते आपल्यासाठी शक्य नाही ना. म्हणून ते म्हणतात की ते शक्य नाही. तर देवता लोकामध्ये अरूप काय देवता आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्या अरूप काय ज्या देवता आहेत, त्या देवता एक प्रकारे काही देवता अशा आहेत की जे शरीर रूपानं निर्माण होत नाही किंवा शरीर रूपानं उत्पन्न होत नाही, स्पॉन्टेनियसली उत्पन्न होतात. तर ते फक्त चित्ताच्या रूपानं उत्पन्न होत असतात ना. त्यांचा आहार मनसंचेतन आहार असतो ना. आपला जसा आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण कबलीकारू आहारावर जिवंत आहोत. तर स्पर्श आहार हा सुद्धा एक आहार असतो. कबलीकारू आहार हा सुद्धा एक आहार असतो. आपण कबलीकारू आहारावर जिवंत आहोत, जे भौतिक तत्वातून जे निर्माण झालेलं आहे त्या आहारावर आपण जगत असतो. पण हे अरूप लोकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या देवता आहेत, तर अरूप काय आहेत म्हणजे त्यांना रूप नसते. हे जे आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे, अशा पद्धतीचं शरीर त्यांना प्राप्त होत नसते आणि ते फक्त चित्ताच्या रूपाने उत्पन्न होत असतात, चित्ताच्या स्वरूपामध्ये उत्पन्न होत असतात. आणि म्हणून त्यांचा जो काही आहार आहे तो आहार म्हणजे त्याला मनसंचेतन आहार असा उल्लेख आपल्याला त्रिपिटकातील काही ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. तर त्या आहारावर ते जगत असतात. अरूपकाय देवता जे ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न होत असतात. आणि आपल्याला माहीत आहे की रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये या संदर्भातल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की रूप ध्यानाच्या ज्या ज्या अवस्था ते प्राप्त करतात त्या त्या अवस्थेच्या माध्यमातून त्यांचा जन्म त्या त्या देवता लोकांमध्ये होत असतो. तर अरूप ध्यानाच्या ज्या अवस्था एखाद्या व्यक्तीने प्राप्त केलेल्या असेल आणि तो व्यक्ती मृत्यू पावला असेल तर तो अरूप लोकांमध्ये म्हणजे अरूप ब्रह्मलोकांमध्ये तो जन्म घेत असतो, असाही आपण उल्लेख त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि अशा पद्धतीच्या उत्पन्न झालेले जे काही अरूप काय देवता आहेत, ब्रह्मलोक आहेत, ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न झालेला एखादा व्यक्ती असेल, एखादी चेतना असेल, तर त्याच्या स्थितीविषयी, त्याच्या काळाविषयी ना, त्यांच्या हेतूविषयी, तो कशामुळे जन्माला आला, कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, कोणत्या अवस्थेतून
त्याने हे ब्रह्मलोक प्राप्त केलेलं आहे. हे तर्काद्वारे आपण समजावून सांगू शकत नाही. तर्काच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर्काच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की ते सांगणे शक्य नाही. ते तेव्हा अरूप काय देवता नाही असे म्हणता येईल काय? अरूप काय देवता नाहीत असं म्हणता येईल काय? हा प्रतिप्रश्न लाक्सेनांनी राजाला विचारला. तेव्हा ते म्हणतात की अरूप काय देवता आहे, तरी ज्याचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण व हेतूंना तर्काद्वारे समजावून देता आले नाही, तरीही त्याचं अस्तित्व आहे. तरीही अरूप काय देवता आहेत असं कोण म्हणतो? राजा म्हणतो. तर ज्याप्रमाणे हे राजा जीव प्राणी आहेत, जरी त्यांचे स्वरूप, स्थिती, काळ, प्रमाण, उपमा, कारण, हेतूंना तर्काद्वारे समजावून देता आले नाही तरीही. म्हणून आपल्या बौद्ध साहित्यामध्ये अनेक गोष्टींचा आपल्याला उल्लेख प्राप्त होत असतो. यक्षांचा उल्लेख येतो, किन्नरांचा उल्लेख येतो. आता किन्नरांचा उल्लेख आपण ज्यावेळेस बघतो तेव्हा मला वाटतं या अगोदर मी याचा उल्लेख केलेला असेल. आपल्याला स्त्री आणि पुरुष ह्या दोन गोष्टी माहीत आहे, स्त्री आणि पुरुष माहीत आहे. परंतु किन्नराचा उल्लेख सुद्धा आपल्या बौद्ध साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. आपल्याला माहित आहे किन्नर आपण कोणाला म्हणतो? तर तृतीयपंथी जे लोक आहेत त्या तृतीयपंथी लोकांना आपण किन्नर म्हणतो. बरोबर आहे की नाही डॉक्टर साहेब? बरोबर आहे ना? किन्नर त्यांनाच म्हणतो ना आपण. तर किन्नर अस्तित्वात आहे, तृतीयपंथी लोक अस्तित्वामध्ये आहे. आता प्रश्न हा निर्माण व्हायला पाहिजे, सायन्सकडे याचं उत्तर आहे की नाही मला काही माहीत नाही. प्रश्न हा निर्माण होतो की त्या काळामध्ये किन्नरांचा उल्लेख आलेला आहे. आजही आपल्याला किन्नर पाहायला मिळतात. खरं म्हणजे पुरुषामध्ये XY क्रोमोझोम असते, स्त्रीमध्ये XX क्रोमोझोम असते. पुरुषाचं Y क्रोमोझोम आणि स्त्रीचं X क्रोमोझोम एकत्रित आलं की त्यातून मुलगी जन्माला येते. बरोबर आहे? मुलगी जन्माला येते, नाही मुलगा जन्माला येतो. आणि XX क्रोमोझोम मिसळले तर त्यातून मुलगी जन्माला येते. म्हणजे मुलाला जन्माला घालणं हे सर्वस्वी कोणावर डिपेंड आहे? तर माणसांवर डिपेंड आहे. तर मला हे सांगायचं आहे की XX क्रोमोझोम एकत्रित आल्यामुळे एक म्हणजे मुलगी जन्माला येते, बरोबर आहे की नाही? आणि XY क्रोमोझोम एकत्रित आल्यामुळे मुलगा जन्माला येतो. तर मग तृतीयपंथी कुठून निर्माण होतो? तृतीयपंथी का निर्माण होतो? आहे की नाही? तिथे कुठले क्रोमोझोम्स मिसळल्या जातात है ना? आपण असं म्हणू की XY क्रोमोझोम मिसळले तर त्यातून त्या पद्धतीचा जीव निर्माण व्हायला पाहिजे. XX क्रोमोझोम मिसळले म्हणून त्यातून त्या पद्धतीचा जीव निर्माण व्हायला पाहिजे. परंतु ह्या तिसऱ्याच पद्धतीचा जीव जो काही निर्माण होतो, ज्याला आपण किन्नर म्हणतो, आहे की नाही? किन्नराचं अस्तित्व. किन्नर कशाच्या आधारावर निर्माण झाला? तो का निर्माण झाला? कुठेतरी कर्मसिद्धांत या ठिकाणी आहे ना. म्हणून किन्नराचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. जमिनीमधून उत्पन्न होणारे जीवजंतू आपण पाहू शकतो. एखाद्या वांगा कापल्यानंतर त्या वांग्यामध्ये एखादा जीव उत्पन्न झालेला आपण पाहतो. अळ्या पाहतो की नाही? रोज आपण वालाच्या शेंगा त्याला विभक्त केल्यानंतर आतमध्ये एखादी अळी आपल्याला दिसून पडते. ती कुठून, तिचं अस्तित्व कुठून आलं? आपण कधी विचार करतो का आपण याचा? नाही. सडलेल्या प्रेतांमध्ये किडे उत्पन्न होतात, त्याची उत्पत्ती कुठून होते, कशामुळे होते? या सगळ्या गोष्टी ज्याला आपण खऱ्या अर्थानं प्रेतलोक म्हणतो, नरकलोक म्हणतो है ना, तर याविषयी आपण विचारच करत नाही. आणि म्हणून ह्या आपल्या नजरेला दिसणाऱ्या गोष्टी आहेत तरी आपण त्याचा विचार करीत नाही. मग आता नजरेला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचं अस्तित्व नाही असं काही भाग आहे का? आपल्याला ते दिसत नाही म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारण्यामध्ये काही तथ्य आहे का? नाही. कारण आपण आपल्या या दृष्टीनं ज्या काही उन्नत अवस्था आहे, जी काही वरच्या अवस्था आहे, खालच्या अवस्था आपल्याला दिसून पडतात, हे असे दिसतात आपल्याला सगळ्या गोष्टी. परंतु जसं जसं वरची अवस्था प्राप्त होणारा व्यक्ती आहे किंवा वरच्या अवस्था आहे, त्या वरच्या अवस्था एका विशिष्ट नजरेपर्यंत, एका विशिष्ट लेवलपर्यंत आपण पाहू शकतो. आपल्याला आकाश दिसते, आकाश सुद्धा भास आहे. आकाश नावाचं काही आहे काय? आकाश नावाची कुठलीही गोष्ट नाही आहे है ना. परंतु आपल्याला तो भास होतो की आकाश आहे, असं निळभोर दिसते. पण त्या आकाशाच्या पलीकडे काहीच नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? तर हे ब्रह्मांड किती मोठं आहे, या ब्रह्मांडामध्ये किती साऱ्या सूर्यमालिका आहेत, आपल्याला त्या पाहता येतात का?
म्हणजे आपल्याला पाहता येत नाही याचा अर्थ त्या नाहीत असं काही आहे काय? म्हणून आपण जेवढं काही अनुभव करू शकतो तेवढं आपल्या प्रज्ञेच्या कक्षेमध्ये येणाऱ्या गोष्टीचा आपण अनुभव करू शकतो. तर्कावर म्हणजे फक्त आपण एक तर्क लावू शकतो, पण ते तर्क म्हणजे पूर्ण सत्य नसतं, है ना. त्या तर्काला काहीतरी मर्यादा असतात, परंतु मर्यादेच्या पलीकडेही बऱ्याचशा गोष्टी आहे. आणि म्हणून हे जे काही अरूप लोक ज्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे त्या तर्काने समजावून सांगता येत नाही. तर्काने आपण त्याची स्थिती, त्याचं स्वरूप आपण सांगू शकत नाही, त्याचा काळ आपण सांगू शकत नाही. असं म्हणतात की हे जे अरूप ब्रह्म लोकांमध्ये उत्पन्न होणारे जे जीव आहेत, जे सत्व आहेत, ते अनेक कल्पापर्यंत, अनेक कल्प, कितीतरी लाखो करोडो वर्षापर्यंत ते त्या स्थितीमध्ये पडून राहतात, म्हणजे सुखासीन अवस्थेमध्ये पडून राहतात त्या ठिकाणी. आणि त्यांना असं भास होतो की आपण आता मुक्त झालेलो आहोत, असं त्यांना भास होतो. परंतु ते सुद्धा संस्कारित अस्तित्वाचाच भाग आहे, संस्कारित अस्तित्वाचाच ते भाग आहे, कारण त्यांनी निर्वाण प्राप्त केलेलं नाही. निर्वाण जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो संस्कारित अस्तित्वाचाच भाग असतो, आहे की नाही. आणि म्हणून हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं निश्चित सुख हाच निर्वाणाचा हेतू आहे. म्हणून निश्चित सुख प्राप्त करणे हा निर्वाणाचा हेतू आहे. म्हणून एखादा सत्व जरी तो देवलोकामध्ये उत्पन्न झाला असला तरी त्याला निर्वाण प्राप्तीसाठी मनुष्य लोकांमध्येच उत्पन्न व्हावं लागते. मनुष्य लोकांमध्येच त्याला अल्टिमेटली जन्म घ्यावा लागतो आणि मनुष्य लोकांमध्येच जन्म घेऊन त्याला निर्वाण प्राप्त करावं लागतं, आहे की नाही. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर पुढचा प्रश्न विचारतात, म्हणते निर्वाणाचे गुण दुसऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात काय? या संबंधी उपमांच्या द्वारे काही निर्देश देता येतील काय? निर्वाणाचे गुण दुसऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात काय? निर्वाणाचे गुण दुसऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात काय? तर ते म्हणतात की हे राजा, निर्वाण भौतिक वस्तू नसल्यामुळे त्याला रूप नाही. निर्वाण अभौतिक वस्तू आहे, ती एक गुणात्मक संकल्पना आहे, ती एक गुणात्मक संकल्पना आहे. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, फार महत्त्वाचं आहे. कारण निर्वाणामध्ये गुण आहेत, निर्वाणामध्ये मैत्री आहे, निर्वाणामध्ये करुणा आहे, निर्वाणामध्ये मुदिता आहे, निर्वाणामध्ये मैत्री आहे, निर्वाणामध्ये उपेक्षा आहे, निर्वाणामध्ये परमसुख आहे, निर्वाणामध्ये प्रज्ञा आहे, निर्वाणामध्ये वीर्य आहे. आणि हे सगळे गुण आहे. या गुणांचा परमोच्च पातळीवर जेव्हा आपण विकास करतो, ती मनाची जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे एक प्रकारे निर्वाण आहे, है ना. उच्चतम अशी अवस्था, या गुणांनी युक्त अशी जी काही अवस्था आहे ती अवस्था म्हणजे काय आहे? निर्वाण आहे. म्हणजे निर्वाण कसं आहे? गुणात्मक आहे. ती आता भौतिक वस्तू उरलेली नाही, ती अभौतिक वस्तू आहे, ती संस्कारित नाही आहे. म्हणजे ती संस्कारित अस्तित्वाचा भाग नाही आहे, तर ती आता असंस्कारित आहे. म्हणून ती कशी आहे? तर ती गुणात्मक आहे आणि म्हणून ती कुठेही प्रवेश करू शकत नाही. म्हणते ना, क्षण अतिशय उत्तम. निर्वाणाच्या गुणासंबंधी प्रकाश टाकल्यामुळे मला निश्चितपणे लाभ होईल, तेव्हा आपण त्याविषयी ताबडतोब सांगावे. आपण माझ्या आतुर हृदयाची आग आपल्या विनम्र शीतल मधुर वचनाने शांत करावी. मग पुन्हा ते निर्वाणाचा गुण सांगतात. तर अशा अनेक उपमांचा, अशा अनेक म्हणजे काय म्हणू त्याला आपण, तर अशा प्रतिमांचा वापर केला गेलेला आहे, प्रतीकांचा वापर केला गेलेला आहे. आणि प्रतीकांचा वापर करून, कारण एखादी गोष्ट ज्यावेळेस शब्दामध्ये मांडता येत नाही आणि ती शब्दातीत अवस्था एखाद्याला समजावून सांगावं लागते, त्यावेळेस आपण कशाचा? प्रतीकांचा वापर करत असतो. प्रतीकांचा वापर, 4 ध्यानाच्या अवस्था आपण सांगितल्या. आता त्या खऱ्या अर्थानं त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. 4 रूप ध्यानाच्या अवस्था सांगताना मग ते प्रतीकांच्या माध्यमातून सांगितल्या गेलेलं आहे. आणि त्याचं प्रतीक, पहिल्या रूप ध्यानाची अवस्था कदाचित आठवत असेल, साबून चूर्णाची अवस्था. म्हणजे साबून चूर्ण आणि पाणी एकत्रित मिसळल्या गेलेलं आहे आणि साबून चूर्णाचा एकही कण आता म्हणजे तो अलिप्त नाही आहे, त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे सामावलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा सामावू शकत नाही. अशा पद्धतीने ते साबून चूर्ण आणि पाणी दोघांही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे ना. त्या पद्धतीने शरीर आणि चित्त एकाग्र होत असतात, दोघंही एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात, त्यांचं वेगळं अस्तित्व शिल्लक राहत नाही, ते एकरूप झालेले असतात.
आता ही ध्यानाची अवस्था शब्दातून कशी मांडायची, म्हणून साबण चूर्णाचं प्रतीक त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि म्हणून शांतीची अवस्था म्हणजे अंतःकरणातून जसा झरा उत्पन्न होतो, जसा तळ्यामध्ये झरा उत्पन्न होतो, ते तर कृत्रिम पाणी नसते, त्याच पद्धतीची अवस्था दुसऱ्या ध्यानाची अवस्था सांगितल्या गेलेली आहे. म्हणजे अंतरस्थ झरा उत्पन्न होतो आणि त्यातून प्रज्ञा एक प्रकारे निर्माण होत असते आणि त्यातून आपल्याला तो पुरवठा होत असतो, अशी आपल्या मनाची स्थिती निर्माण होत असते. तिसरी त्या ठिकाणी प्रतीक सांगितले गेलेले आहे तिसऱ्या रूप ध्यानाचं. आपल्याला हे आठवत असेल की ते जे कमळ आहे ते कमळ पाण्याच्या लेवलपर्यंत आलेलं आहे आणि ते पूर्णपणे पाण्यानं ओथंबून गेलेलं आहे. म्हणजे त्या कमळाचा देठ, त्या कमळाचं ते फूल आणि एकंदरीत त्या कमळाचं संपूर्ण अस्तित्व कसं आहे, बाहेर आणि आतमध्ये त्या पाण्याने ते चिंब झालेलं आहे, पूर्णपणे भिजलेलं आहे. रूप ध्यानाची अवस्था अशी आहे. आता कशी सांगायची आपण, तर अशा प्रतीकांचा वापर केलेला आहे की अंतर्बाह्य जे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण अशा पद्धतीनं त्या एकाग्रतेच्या, शांतीच्या, सुखाच्या अवस्थेमध्ये एक प्रकारे आपण पूर्णपणे स्थिर झालेलो असतो की आपलं संपूर्ण अस्तित्व चिंब झालेलं असते, पूर्ण अस्तित्व आपलं व्यापून गेलेलं असते त्या सुखाच्या अवस्थेमध्ये, आहे ना. आणि अशाच पद्धतीची शेवटची अवस्था सांगितलेली आहे की एखादा मनुष्य त्या तळ्यामध्ये आंघोळ करतो आणि स्वतःच्या अंगावर पांढरं शुभ्र वस्त्र तो आपल्या अवतीभोवती लपेटून घेत असतो. अशा पद्धतीची शुद्धता आहे ना, तर त्या ध्यानाच्या चौथ्या अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. तर प्रतीकांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न, ज्या गोष्टी शब्दातून मांडणं शक्य नाही त्या प्रतीकांच्या रूपानं मांडण्याचा प्रयत्न बौद्ध धम्मामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला गेलेला आहे, आपल्याला दिसून पडते. आणि म्हणून त्या निर्वाणाचं प्रतीक म्हणून काय सांगितलं गेलेलं आहे, तर कमळ सांगितलं गेलेलं आहे. आणि ही गोष्ट आपण वारंवार जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की बुद्ध सभेमध्ये उपस्थित असतात आणि काही बोलत नसतात आणि फक्त एक फूल असं ते वरती करत असतात. ते फूल म्हणजे महाकश्यप पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटते. म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या त्या तत्वाचा बोध कोणाला झाला किंवा त्यांना जे काही त्या प्रतीकाच्या माध्यमातून सांगायचं होतं त्याचा बोध महाकश्यपाला झाला. आणि असं म्हणतात की यातूनच झेन परंपरेची निर्मिती झाली, त्याला जैन म्हणतो आपण. तर या एका कृतीतून जैन परंपरा निर्माण आलेली आहे. बुद्धाने जे फूल असं कमळाचं त्या ठिकाणी उंचावला काही न बोलता, तर त्या कृतीतून जैन परंपरा विकसित झालेली आहे ना, काही न बोलता, है ना. जैन परंपरा ज्याला आपण ध्यान म्हणतो, मग पुढे चालून त्याचे अनेक शब्द, ध्यान असं म्हणतो ना, ध्यान. तर ह्या शब्दापासून झेन हा पंथ निर्माण झालेला आहे. म्हणजे ध्यानाच्या त्या उच्चतम अवस्थापर्यंत पोहोचण्याची एक प्रकारची जी काही पराकाष्ठा आहे त्या या समाधीच्या अवस्थेच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून म्हणतात की कमळाचा एक गुण निर्वाणामध्ये आहे, पाण्याचे 2 गुण, औषधींचे 3 गुण, महासागराचे 4 गुण, भोजनाचे 5 गुण, आकाशाचे 10 गुण, मणिरत्नाचे 3 गुण आणि रक्तचंदनाचे 3 गुण, लोणीचे 3 गुण, पर्वताचे 5 गुण निर्वाणामध्ये आहेत. तर मला वाटते आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. याचं जे विश्लेषण आहे ते आपण उद्या करूया. तर एक गोष्ट मात्र निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ज्याला आपण निर्वाण म्हणतो त्या निर्वाणामध्ये निर्वाण हे संस्कारित अस्तित्वाचा भाग आता उरलेला नसतो. तर निर्वाण हे गुणात्मक आहे, त्यामध्ये आपल्या गुणांचा पूर्णपणे आपल्याला विकास साधावा लागतो, ते अमर्याद आहे ना. तर त्याला आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही. आणि अशा पद्धतीची ही जी काही निर्वाणिक अवस्था आहे ती निर्वाणिक अवस्था म्हणजे परम सुखाची अवस्था आहे. त्याचा आपण काळ सांगू शकत नाही, त्याचं स्वरूप सांगू शकत नाही, त्याची स्थिती सांगू शकत नाही, है ना. त्याचे कारण सांगू शकत नाही, त्याचा हेतू आपण तर्काने समजावून देऊ शकत नाही. तर ह्या ज्या काही बाबी आहे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं बनते नागसेनांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून निर्वाण हे जे काही तत्व आहे ते अतिशय मौलिक असं तत्व आहे, ते अतिशय ज्याला आपण म्हणू ते शब्दातीत आहे, ते शब्दाच्या पलीकडलं असं तत्व आहे आणि ते फक्त अनुभवाच्या आधारावरच आपल्याला समजून घेता येते. तर म्हणून जिथे तर्क संपतात त्या तर्काच्या पलीकडलं हे निर्वाण आहे, जिथे शब्द संपतात त्या शब्दाच्या पलीकडलं हे निर्वाण आहे. आणि या
प्रकरणाच्या अनुषंगाने इथपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कमळाचे, औषधीचे, पाण्याचे, महासागराचे, भोजनाचे, आकाशाचे, मणिरत्नाचे, चंदनाचे, लोणीचे आणि पर्वताचे हे कोणते कोणते गुण आहेत जे निर्वाणामध्ये सम्मिलित केलेलं आहे, या संबंधाने आपण उद्या विवेचन करूया. तर आजच्या निमित्ताने आपण सर्वांनी मला या प्रकरणाच्या अनुषंगाने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.